2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त नशामुक्त भारत अभियान नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सोलापुरात व्यसनमुक्ती मेळावा संपन्न झाला। इंडियन मेडिकल असोसिएशन हॉल डफरीन चौक या ठिकाणी 2 ऑक्टोबर रोजी बुधवारी हा व्यसनमुक्ती मेळावा संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे चेअरमॅन धर्मराज काडादी, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, प्राध्यापिका डॉक्टर नसीमा पठाण, ज्येष्ठ विचारवंत मोहन अंतरोळीकर यांची उपस्थिती होती। नशाबंदी संघटक जिल्हा सोलापूरचे रुस्तुम कंपली यांनी हे आयोजन केले होते। यावेळी व्यसन मुक्तीला घेऊन मान्यवरांनी आपले विचार मांडले। यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार देखील या कार्यक्रमात करण्यात आला। या बातमीचा आढावा घेतला आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार गफूर सौदागर यांनी। आपल्याला मार्गदर्शन केले। मी काही वेगळं असं काही सांगावं असं नाही। महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांनी जो संदेश आपल्याला दिला होता की साधी राहणीमान उच्च विचारसरणी या माध्यमातून जो काही आपला समाज एकत्रित आणि तोही चांगल्या पद्धतीनं विकासात्मक भूमिका घेऊन चालणार असावा आणि त्याला जी गरज आहे ती अशा पद्धतीचे कुठलेही नशा त्या ठिकाणी करता कामा नये। परंतु पुढच्या काळानंतर पिढीच वाढत गेली, वेस्टर्न कल्चर जसं यायला लागलंय तसं आता खूप अवघड झालं आहे। आपण जे म्हणालात जे खंत व्यक्त केली, आज पुण्यासारख्या मुंबईसारख्या शहरामध्ये साधं दुसरं दारूचंच नसं नाही तर सगळ्या ड्रग्सची माफिया त्या ठिकाणी एवढ्या पूर्व काम करतायत की त्यामुळे संपूर्ण तरुण पिढी पुढच्या काळात कशा पद्धतीनं वाटून होणार आहे नुसतं लक्ष दिलं तरी समजून येते की काय होणार आहे। परंतु शेवटी कुठे ना कुठे थांबण्यासाठी पण प्रयत्न करावे। आमच्या या उपक्रमाचे आणि या सोलापूर शाखेचे अध्यक्ष ज्यांनी आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं ते रुस्तम कंपनीची, त्यांनी अतिशय हे सातत्यानं 30-35-40 वर्ष काही लहान गोष्ट नाही, 35-40 वर्ष एखाद्या गोष्टीसाठी वाहून घेणं आणि त्यासाठी लोकांचा प्रतिसाद असू दे नसू दे परंतु काम करत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे। आणि तशा पद्धतीनं लोकांमध्ये एक प्रकारचा संदेश देणं आणि ह्या दारूबंदीच्या विरोधातून त्या ठिकाणी समाजाला दूर नेण्याचा प्रयत्न करणं हा अतिशय महत्त्वाचा हे आहे घटक आहे। आणि त्या दृष्टिकोनातून रुस्तुम कंपनीचं मी मनपूर्वक आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि त्यांच्या चळवळीला आपल्या परीनं आपणही कशा पद्धतीनं त्यामध्ये सहभागी होऊन समाजामधली कीड आपल्याला कशी काढून टाकता येईल यासाठी आपण प्रयत्न करूया। पुन्हा एकदा महात्मा गांधी। आणि दुसरी गोष्ट, आता सध्या जे चाललेल्या परिस्थिती समाजात महात्मा गांधींनी हिंदू मुसलमान ऐक्यासाठी लढा दिला। हिंदुस्तान रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम अल्लाह ईश्वर तेरे नाम असं महात्मा गांधी म्हणाले। त्यावेळेला पुढे ऐकलं नाही आणि आता हिंदूच्यात आणि मुसलमानाच्या भेद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे। हे गांधीजीला आपल्याला किती आनंद वाटत असेल। अरे कोण हिंदू आणि कोण मुसलमान, तुम्हाला सांगतो ज्या वेळेला इंग्रज सरकारच्या विरुद्ध 1857 ची क्रांती झाली, क्रांती व्हायच्या अगोदर राजे लोक एकमेकाला विचारत होते समजा क्रांती यशस्वी झाली तर कुणाला बसवायचं राजेवर, तर मराठा राजे, राजपूत राजे, जाट राजे सगळ्यांनी मिळून काय सांगितलं माहिती का, दिल्लीचा शहनशाह बहादूर शाह जफर तो मुसलमान होता। तर त्यावेळेला RSSचे कुठे गेले ते, त्यावेळेला त्याला सांगितलं की बहादूर शाह जफरला बसवा। बहादूर शाह जफर म्हणजे एवढा मोठा मनुष्य, तो म्हणायचा हिंदुस्थानात भगवान श्रीकृष्णाचं जसं नाव आहे, प्रभू रामचंद्राचं जसं नाव आहे तसं माझं नाव पाहिजे म्हणून सांगितलं। आणि त्याला शेवटी तो क्रांती अयशस्वी झाली, बहादूर जफरला अटक केली। तरी काय करावं, त्याला ब्रह्मदेशमध्ये नेलं अटक करून। दिल्लीच्या जमिनीतली माती तंबाखूच्या डबीत तरी घातली आणि तो घेऊन गेले आणि तिथं रोज ते हे करून नमस्कार करा। त्याच्यानंतर क्रांती झाली 1882 ला, 57 ची फेल झाली। त्यावेळेला झालं वासुदेव बळवंत फडके। नंतर अनेक लोकांनी त्यांचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि हीच चळवळ आहे। म्हणजे मॅडमने आता सांगितलं की
दरवर्षी आम्ही यायचं आणि हेच सांगायचं आणि एवढंच बोलायचं आणि याच्यात काय तुम्ही अपग्रेड करणार आहे का नाही? म्हणजे फक्त सिगारेट आणि दारूबद्दलच बोलायचं का पुढे जाऊन आता नवीन ट्रेंड आलेले आहेत मार्केटमध्ये. आता कॉलेजच्या मुली देखील ड्रग घेऊन आलेल्या आहेत. खेड्यात पानपट्टीच्या दुकानावरती ड्रग मिळून आलेला आहे. ड्रग आणि हिरोईनचं इतकं प्रमाण वाढलेलं आहे तर तुम्ही आम्ही कल्पना करू शकणार नाही. मुंबईला, पुण्याला, ठाण्याला, नाशिकला रात्र झाली त्यांची उघडते 11च्या पुढं कॉलेजच्या विद्यार्थिनी त्या ठिकाणी रेव पार्टीमध्ये नाचत असताना दिसत आहेत. देश आपला जो भारत देश पंडित जवाहरलाल नेहरू जे असतील, महात्मा गांधी असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, लाल बहादूर शास्त्री असतील, या लोकांनी ते स्वप्न पाहिलं होतं. हे स्वप्न कुठेतरी संपत चाललेलं आहे की काय? वेगळे विषय आमच्याकडे इथे आले. उपकुलगुरू सर आज इथे आले. सर अनायसा इथे आलेले आहेत. कुलगुरू सर जरी आले असते आणि उपकुलगुरू सर आले तरी पण माझी एक विनंती आहे सर, व्यसनमुक्तीचा एक कोपरा विद्यापीठात असणं अत्यंत आवश्यक आहे. आपण म्हणाल त्या अध्यासनाला मला ग्रँट पाहिजे का, शासन देणार का? शासन देऊ दे नाही तर नाही देऊ दे. या सोलापुरामध्ये इंडस्ट्रियल एरिया जो आहे, MIDC एरिया, अक्कलकोट रोड, त्या ठिकाणी PV नीटिंग नावाचं एक बंडीगिरी यांचं एक दुकान आहे. म्हणजे मोठा कारखाना आहे तो. आपण जे बनियन आणि आपले बाकीचे अंडर गार्मेंट्स वगैरे वापरतो त्याचा कारखाना आहे सर, अजूनही आहे. त्याच्यामध्ये ज्यावेळेला कधी जायचा योग आला मला माझ्या विद्यार्थिनींना घेऊन, त्याला मला एक नाविन्य तिथे दिसलं. बंडीगिरी काका ही वॉज नॉट एज्युकेटेड, बिलकुल म्हणजे सर्वसामान्य साडी कुटुंबातला व्यक्ती, परंतु कारखानदार. मग तर त्यांच्या जिन्या चढताना मला एक नवीन वैशिष्ट्य दिसलं. प्रत्येक कोपऱ्यात एक देवाचा फोटो लावला, खाली ठेवलेला. श्रीकृष्ण आहे, राम आहे, साईबाबा आहे, सगळे जे जे श्रद्धेय आहेत ते सगळे आहेत. आणि प्रत्येक कॉर्नर वरून मनुष्य त्या कारखान्यामध्ये कपडे घ्यायला जातो. अजूनही ते आहे. मग मी काकांना विचारलं, आजोबांना, आजोबा या जिन्यावर या सगळ्या फ्रेमा खाली का ठेवल्यात तुम्ही? तर त्यांनी सांगितलं, मॅडम तुम्ही येऊन नुसतं भाषण देता, कॉलेजमध्ये सांगता, शाळेमध्ये सांगता, येथे थुंकू नका म्हटलं की तिथं थुंकायचं काम जोरात, नो पार्किंग म्हणलं की पार्किंग काम जोरात. हे का घडतं? हे मनाच्या प्रवृत्तीमुळे घडतं. जे करू नको म्हणलं ते मनुष्य नक्की 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 करतो. हे मानसशास्त्र आहे त्याच्यात. म्हणलं काका तुम्ही तर फार शिकलेले नाहीये, मग आता इथं काय करणार? ते म्हणले निदान मी देवाचे फोटो लावलेत म्हणून तरी तंबाखू आणि पान खाऊन कोपऱ्यात ठोकणार नाहीये, म्हणून मी त्या फोटोंचा उपयोग केला. म्हटलं पण देवाचे फोटो इथे लावलेत आपण. ते म्हणले त्याला तरी लोक घाबरतात का, हे मी पाहू लागलो. आणि त्यांचा प्रयोग काकांचा त्यावेळेला यशस्वी झाला. ते कोपरे स्वच्छ दिसू लागले. नंतर मला एक मधल्या काळामध्ये कोशागारच्या परिसरात पेन्शनच्या काही कामासाठी जायची परिस्थिती आली आणि जरा इकडे तिकडे हिंडायचा भाग आला. तिथेही मला असं दिसलं की अरे बापरे, इथं तर फार मोठी स्वच्छता होणं हे फार गरजेचं आहे. व्यसनमुक्तीचं कार्य ऑफिसेस मधून याच्यासाठी स्पॉट म्हणून यायचे, व्यसनच आहे. म्हणजे कॉपी करणं हा एक व्यसन होतं. आता आपल्याला सांगायला एकदम अभिमान वाटेल की मॅडम येणार आहेत म्हटल्यानंतर कॉपी तर दयानंद कॉलेजला होतच नव्हते, पण तरी सुद्धा एक मनामध्ये मुलांची भीती असायची की अरे मॅडम आलेले आहेत, म्हणजे जरी कॉपी नसेल तरी मुलं आजूबाजूला बघायची आपल्या पायात कागद तर पडलं नाही का मॅडम आमच्यावरती केस तरी करणार नाही. म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यावेळेस जे काही एक शासन असेल किंवा एक शिस्त असेल त्याच्यामुळे मुलांची कॉपीचे प्रमाण जे आहे आपल्या विद्यापीठात कमी झालेलं आहे. त्याच्यामध्ये
पठाण मॅडमचाही रोल महत्त्वाचा राहिलेला आहे. आणि आता ताईंनी पण म्हटल्यासारखं विद्यापीठामध्ये व्यसनमुक्तीसाठी जर काही करायचं असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. आणि त्याचप्रमाणे विद्यापीठातले अफिलिएटेड कॉलेज जवळपास 104 कॉलेज विद्यापीठाला संलग्नित आहेत. त्या कॉलेजमध्ये आपला हा कार्यक्रम अत्यंत प्रभावीपणे आपण रुजू शकतात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून व्यसनापासून मुक्त होण्यासाठी आपल्याला जे काही कार्यक्रम करायचे असेल त्यासाठी विद्यापीठाचं दालन आपल्यासाठी खुलं आहे. या कार्यक्रमानिमित्त मला इथं बोलवलं त्याबद्दल सहयोग. उत्तम कंपनी सोलापूर जिल्हा नशाबंदी संघटना आज 2 ऑक्टोबर 2024 बुधवार रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन या ठिकाणी नशाबंदी व्यसनमुक्तीचा मेळावा घेण्यात आला. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य आणि नशामुक्त भारत अभियान यांच्या संयुक्त उद्यमाने या ठिकाणी असे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उद्देशित सरकारी सागरक्षा करण्याचे माजी चेअरमन व तंत्रसंचालक श्री धर्मराजी काळाजी तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू माननीय विष्णुराजी दामा तसेच माजी आमदार श्री सुरज कापते त्यानंतर प्राचार्य डॉक्टर नरसिंह पठाण श्री आठवडीकर साहेब नंतर श्री जानरावजी आणि श्री मुली माजी महापौर हरिभाई शेख अनेक असे या ठिकाणी उपस्थित राहून संबोधित केले. कार्यक्रम निश्चित झाला. तसेच त्या ठिकाणी अनेक उपस्थितांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य ही गेली 66 वर्षे या राज्यामध्ये कार्यरत आहेत. 1958 साली सदर नशाबंदी मंडळ संत तुकडोजी महाराज आणि महात्मा गांधीचे राजकीय गुरु परमपूज्य केदारनाथजी यांनी स्थापन केलं. त्यानंतर दारूबंदीच्या चळवळ होण्यासाठी ज्येष्ठ गांधीवादी नेते आदरणीय बाळासाहेब भारदे माननीय श्री विसा पागे जस्टिस चंद्रशेखर धर्माधिकारी असे दिग्गज मान्यवरांनी या नशाबंदी मंडळाचे अध्यक्ष म्हणून पद भूषवले. आज मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर राजन वेळुकर सर हे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आम्ही गेल्या 30-40 वर्षापासून या सोलापूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आम्ही सर्व राबवित आहे. आम्हाला याचा अनेक ठिकाणी या चळवळीचा लाभ मिळत आहे. लोकांना याचा लाभ झालेला आहे. याचा आम्हाला आनंद आहे. दरवर्षी आणि यावर्षी अनेक लोकांच्या आम्हाला या सदिच्छा मिळाल्या. आलेले मान्यवर सर्वांना धन्यवाद देऊन नशाबंदी मंडळ आणि नशामुक्त भारत अभियान या केंद्र सरकारच्या उपक्रमास त्यांनी शुभेच्छा देऊन या ठिकाणी अभिनंदन करून आम्हाला सर्व प्रोत्साहन देऊन गेले. आता या ठिकाणी आपण या ठिकाणी बाईट घेतल्याबद्दल आपल्या मीडियाचा मी आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय व्यसन.